या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। पंढरपूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक होत असल्याची माहिती घेऊन नूतन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी कारवाईचा बडगा उगारला व विविध ठिकाणी महसूलची पथकांमार्फत कारवाई करण्यात येऊ लागली। दरम्यान आज पहाटे गुरुसाळा बंधाऱ्यानजीक कारवाईसाठी महसूल पथक पोहोचलं असता त्या ठिकाणी एक जेसीबी, 4 टिपर आणि 2 ट्रॅक्टर आणि काही इसम अवैध वाळू उपसा करताना दिसून आले। कारवाईसाठी पुढे जाताच लोकांनी पळ काढला। 10 ते 15 मिनिटांमध्ये घटनास्थळी पुन्हा 30 ते 40 जणांचा जमाव सोबत घेऊन हातात तलवार, कोयते, कुऱ्हाडी, दगड घेऊन महसूल पथकाच्या वाहनावर हल्ला चढवला। यामध्ये तहसीलदारांची गाडी फोडण्यात आली असता आपला जीव वाचवण्यासाठी महसूल पथक काही अंतरावर पळून गेलं। पथक पळून गेलेलं पाहताच जमावानं आपापली वाहनं घेऊन पळ काढला, परंतु एक टिपर सुरू न झाल्यानं त्याच ठिकाणी सोडून गेले। घटनेच्या थोड्याच वेळात तहसीलदार सचिन लंगुटे, अप्पर तहसीलदार, तालुका पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, दिलीप सर्वदे मंडळ, विष्णू व्यवहारे, तलाठी बोहाली, अमर पाटील, तलाठी सोनके, सुधाकर हिल्लाळ कोतवाल, तावसी सुधाकर, चंदन शिवे कोतवाल खर्डी हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले। सोडून गेलेला टिपर ताब्यात घेण्यात आलाय। दरम्यान या घटनेमुळे महसूल प्रशासन काय भूमिका घेणार याकडे आता सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।